नमस्कार शेतकरी मित्रांनो, योजना कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती सर्व शेतकरी बांधवांचा हार्दिक स्वागत। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता तसेच नमो शेतकरी योजनेचा 5वा हप्ता दुपारी 2 वाजता जमा होणार का, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओ महत्त्वपूर्ण होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या, तसेच आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पहा, पीएम किसान महासन्मान निधी योजना या योजनेच्या माध्यमातून प्रतिवर्ष शेतकऱ्यांना 6000 रुपये दिले जातात। हे पैसे 3 हप्त्यामध्ये वितरित केले जातात। ते म्हणजेच आधार संलग्न बँकेमध्ये डीबीटी मार्फत थेट बँकेमध्ये जमा केले जातात आणि मागील काही महिन्यापासून शेतकऱ्यांना 18व्या हप्त्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे आणि योजना सुरू करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून जेव्हा सत्ता हाती घेतली तेव्हाच जो 17वा हप्ता होता तो शेतकऱ्यांच्या खात्यावरती डीबीटी मार्फत म्हणजेच आधार संलग्न बँकेमध्ये देण्यात आला होता। जे देशातील शेतकऱ्यांना 2000 रुपयांचा 17वा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे आणि 18व्या हप्त्याची प्रतीक्षा आता शेतकरी बांधव करीत आहेत की या योजनेसाठी पात्र शेतकरी जे आहेत, पात्र कोण शेतकरी आहेत, ज्या शेतकऱ्यांचे लँड म्हणजे 17वा हप्ता जो आहे, 17वा हप्ता ज्या शेतकरी बांधवांना मिळाला होता त्याच शेतकरी बांधवांना 18वा हप्ता मिळेल। अन्यथा 17वा हप्ता मिळाला नसेल, लँड सेडिंग प्रॉब्लेम नो असेल, तसेच EKYC पेंडिंग असेल, आधार सेलिंग स्टेटस नो असेल तर तुम्हाला जो हप्ता आहे 18 हप्ता येणार नाही। त्यामुळे आधारला बँक लिंक करून घ्या, जेणेकरून आपल्याला जो 18 हप्ता आहे तो योग्यरित्या आणि न कुठं काही प्रॉब्लेम येतात त्रुटीमध्ये न पडता थेट बँकेमध्ये आधार संलग्न बँकेमध्ये जमा होईल आणि आधार स्टेटस जे सेडिंग स्टेटस आहे, बँक कोणती आधार लिंक आहे ते पाहण्याच्या साठी आपण जर आधारच्या वेबसाईटवर गेला तर आधार सेडिंग एक स्टेटस म्हणून एक दाखवतं, ते जर यस असेल आणि इनॲक्टिव्ह झाला असेल तर ॲक्टिव्ह करून घ्या। तसेच आपले जर पीएम किसान योजनेचे खाते जर इनॲक्टिव्ह झाले असेल तर ॲक्टिव्ह करण्यासाठी कृषी खात्यामध्ये एक वेगळीच विभाग किंवा समिती नेमली आहे, आपण तिथे जाऊन सुद्धा आपला प्रॉब्लेम जे आहे ते दुरुस्त करू शकता। तसेच शेतकरी मित्रांनो, या योजनेअंतर्गत 18वा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना सुद्धा या हप्त्याची तारीख अजून तरी घोषित झाली नाही, तरी बी शेतकऱ्यांनी सरकारकडून याबाबत अधिकृत माहितीची अपेक्षा केली आहे। सूत्रानुसार 18व्या हप्त्याची वितरण लवकरच सुरू होणार आहे, यासाठी सरकारने प्रक्रिया सुरू केलेली आहे। संबंधित विभाग सुद्धा काम करत आहे। तसेच शेतकऱ्यांच्या पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा 18व्या हप्ता कधी मिळणार याची वाट शेतकरी बांधव पाहत आहेत। कृषी कामे करण्यासाठी आर्थिक सुद्धा मदत मिळत आहे, म्हणजेच मी आता म्हणल्याप्रमाणे कृषी खात्यामध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर कृषी खात्यामध्ये तुमचा सॉल्व्ह होईल, जेणेकरून आपल्या लँड सेडिंग स्टेटस नो असेल तर येस करून घ्या आणि आधार सेडिंग स्टेटस नो असेल तर येस करून घ्या, जेणेकरून आपल्याला जो हप्ता आहे तो 18 हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होऊन जाईल। ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी। तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 4थ्या हप्त्यामध्ये काही त्रुटी असेल किंवा आला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 5वा हप्ता लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। ही एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी होती, त्यामुळे व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। धन्यवाद शेतकरी।